हे गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. गाईज, तर मी आज करणार आहे अख्ख्या मूगची भाजी चपाती. ठीक आहे, तर बघा भाजी फोडणी देण्यासाठी काय काय टाकलं मी. एक कांदा आहे, कढीपत्ता आहे, जिरा मोहरा टाकला आहे गाईज. तर बघा अख्खा मूग शिजवायचा अगोदर 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या मस्तपैकी गाईज. तर चला याला फोडणी देऊया. तेल टाकून चांगलं हे सगळं फ्राय करायचं. आणि एकच टमाटा घेतला आहे गाईज, कारण की थोडंच आहे, भाजी फक्त 3 जणांसाठी बनवणार आहे मी म्हणून. तर एकच टमाटा छोटासा घेतला आहे. आणि झटकीपट पटापट गाईज, एकदम झटपट पटापट झटपट पटापट करायचं. ठीक आहे, तर चला. तर ह्याच्यामध्ये बघा ते फ्राय झालं. चिकन मसाला, टमाटा, हळदी, धनिया पावडर आणि कांदा मसाला. कांदा मसाला माय बेस्ट, कांदा मसाला माय फेवरेट कांदा मसाला गाईज ह्याच्यामध्ये टाकायचा. 2 चम्मच टाकलं तर आम्ही स्पायसी खातो. तर ह्याला चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं गाईज, एकदम मस्तपैकी गाईज. बघा, तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकणार आहे मी, तर शिजण्यासाठी. ठीक आहे, आणि एवढं पाणी म्हणजे थोडंसं टाकायचं आणि ह्याला शिजवायला ठेवायचं. तुम्हाला दाखवेलच मग नंतर. तर चला, आता मी कैरी कापणार आहे. कैरी होती थोडीशी. ठीक आहे, तर चला मी एवढे कट करून घेतलेत. आता ह्याचं लोणचं टाकायचं गाईज. उन्हाळा चालू झाला तर कैरी तर पाहिजेलच आपल्याला मस्तपैकी, आहे की नाही. तर चला, कट केलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये काय काय टाकायचं बघा गाईज. हळदी, मीठ आणि थोडीशी मिरची पावडर आणि थोडंसं तेल गाईज. आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. ठीक आहे, मी टाकलेलं आहे. तर ह्याला लावा झाकण आणि हलवा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. चला बस, 20 वेळा हलवा आणि खोला झाकण. ठीक आहे, तर मी झाकण खोलते, थांबा जरा. हे बघा गाईस, थोडीच कैरी होती गाईस. तर चला आपण चपात्या बनवून घेऊया मस्तपैकी. आणि माझ्या चपात्या बघा गाईस, छोट्या असतात, मोठ्या नसतात. आज माझ्या मम्मीला सुट्टी दिली आहे मी, तर आज मम्मीला नाही सांगितलं बनवायला, सगळं मीच करत आहे. तर चला, हे बघा पाणी आटलं ह्याच्यामधलं मस्तपैकी. ही भाजी झाली, गॅस ऑफ करायची मस्तपैकी. आणि चपाती चला भाजून घेऊया आपण. ठीक आहे, तर बघा मी एवढं पूर्ण करणार नाही आहे, थोडंच करणार आहे ह्याच्यामधलं, अर्धं काढून ठेवणार आहे मी. तर चला, तर हे बघा माझे चपाती इज कंप्लीट. थोडंच केलं तर अर्धं केलं आणि थोडंसं पीठ मी काढून ठेवलं. तर आज मला सुट्टी आहे गाईज, मी आज ऑफिसला गेले नाही. आज माझी सुट्टी आहे गाईज मस्तपैकी. मम्मीला मस्त जेवण म्हणून चालणार आहे मी, तर म्हणून मी स्वयंपाक करत आहे. तर चला, थोड्याशा मिरच्या आहेत तर त्यालाही फ्राय करून घेऊया मस्तपैकी. हा गाईज, आणि कोणाकोणाला आवडतात अशा मिरच्या खायला फ्राय करून. झटपट पटापट, झटकीपट पटापट, एकदम शॉर्टकट आहे गाईज माझं. तर बघा मी कसं फ्राय करते मस्तपैकी. आणि कोणाकोणाला अशा मिरच्या फ्राय आवडतात त्यांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. तर बघा मी मस्तपैकी फ्राय करते गाईज. कसं करायचं, चपाती केल्यानंतर तवा गरमच असतो गाईज, गॅस अजून पण चालूच आहे. स्लो करायचा आणि मिरच्या टाकून द्यायचं जेवढं पाहिजे तेवढं. ठीक आहे, तर मला एवढं पाहिजे, मी तर मिरच्या खूप खाते गाईज, मला आवडतं. तर चला मस्तपैकी फ्राय करायचं. थोडंसं तेल पण टाकायचं, नुसतंच फ्राय करायचं नाही, तेल टाकलं तरच फ्राय होतं गाईज मस्तपैकी. ठीक आहे, तर ह्याला चांगला फ्राय, थोडंसं तेल टाकलं आहे मी, तर फ्राय करून घ्यायचं मस्तपैकी. तर चला त्याच्यामध्ये मीठ घालूया आपण मस्तपैकी. हे बघा गाईज, फ्राय झाल्यात, मीठ टाकलं आहे आणि थोडंसं त्याला मिक्सअप करून घ्यायचं. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ गाईज. 1 लाईक राहू द्या म्हणजे.